समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूरच्या उत्साही महिला व पुरुष भजनी मंडळासाठी खासदार भजन स्पर्धेचे 5 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ समाजसेविका कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। वर्धा रोडवरील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आलेली खासदार भजन स्पर्धा ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे। या भजन स्पर्धेत 350 हून अधिक भजन गट सहभागी झाले होते। नागपुरातील अनेक मान्यवर स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ समाजसेविका कांचन गडकरी यांनी समाचार अब तक चॅनलला स्पर्धेच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे। नमस्कार, आजपासून खासदार भजन स्पर्धा सुरू होते आणि ही खरं कल्पना जी आहे ती माननीय नितीनच्या कल्पनेतून साकारलेली कल्पना आहे आणि गेल्या 8 वर्षापासून ही खासदार भजन स्पर्धा नागपूर शहरामध्ये होती आणि आज त्याला खूप मोठे झाले स्वरूप मानलं आणि या निमित्ताने आपली जी मातृशक्ती आहे ती मातृशक्ती वेगवेगळे भजन तयार करतात, त्या निमित्ताने एकत्रित होतात, संघटित होतात आणि मला असं वाटतं संगीत हा ईश्वराकडे जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि या संगीत या मार्गाने आपण ईश्वराकडे पोहोचू शकतो आणि हा संगीताचा जो मार्ग या स्त्री शक्ती या महिलांनी अंगीकारला आहे यातून घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण एक आध्यात्मिक संस्कार प्रत्येक स्त्री शक्ती आपल्या घरामध्ये घडते। ज्या महिलांचा ज्या संघटनांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि कळत नकळत आपण आपल्या कुटुंबावरती आध्यात्मिक संस्कार करता आहात ही एक धोरण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लावणं आहे आणि प्रत्येक मातृशक्तीचं मी अभिनंदन करते, कौतुक करते आणि स्पर्धेमध्ये बक्षीस मिळेल। स्पर्धा कार्यक्रमाच्या नियोजकांनी अधिकाधिक भजन मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितले आणि 20 जानेवारी रोजी सुरेश भट सभागृहात भजन स्पर्धेची महाअंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच भजन स्पर्धेतील विजेत्यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते 12 भव्य रोख पुरस्कार व गौरव चिन्ह विस्तारित केले जाणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर श्रीरंग वराड पांडे यांनी समाचार अब तकला बोलताना सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर श्रीरंग वराड पांडे। संस्कृती महिला भजन यानंतर आपण स्वरगंध भजन मंडळ यांनी रेडी राहायचं आहे। स्पर्धेचं आपण आयोजन स्वरगंध भजन मंडळ त्यामध्ये जवळपास 350हून अधिक भजनी मंडळांचा सहभाग या भजन स्पर्धेत झाला। आपण बघतोय आज नवीन भजनी मंडळ येतात आहे उत्साहामध्ये। आदरणीय कांचनताई गडकरी यांच्या शुभ हस्ते या भजन स्पर्धेचं उद्घाटन येथे संपन्न झालेलं आहे। आताच अनेक नागपुरातील मान्यवर येथे उपस्थित आहेत। जवळपास आज 56 भजनी मंडळांचा सहभाग दक्षिण पश्चिम विभागातर्फे करण्यात आलेला आहे। माझी अनेक भजनी मंडळांना हीच विनंती आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावं। जवळपास याची महाअंतिम फेरी जी आहे ती शनिवार दिनांक 20 जानेवारीला सुरेश भट सभागृह येथे मोठं बक्षीस वितरण आदरणीय नितीनजींच्या माध्यमातून देतो आहे। आम्ही जवळपास 5.5 लाखांचं बक्षीस वितरण टोटल या नागपुरातील सर्व महिला मंडळांना देतो आहे। आपण नितीनजींचा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। असाच उत्साह आणि भजनाद्वारे भक्तीचा प्रचार करण्यासाठी आणि ईश्वर भक्तीचा आनंद मिळवण्यासाठी या भजन स्पर्धेत आदरणीय नितीनजींनी हा जो इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार करतो। नमस्कार। एक आध्यात्मिक बेस आपल्या मनात निर्माण होतोच, पण त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपली ही महिला शक्ती हे एक आध्यात्मिक जो बेस आहे तो आपल्या कुटुंबाला देतो, तो संस्कार आपल्या कुटुंबावरती करतो। म्हणून मी इथे आलेल्या प्रत्येक स्त्री शक्तीचं मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये यश प्राप्त होई शुभेच्छा देते आणि देवीचे 2 ओळी गुणगुणून मी भजनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करते। कारण आज आपल्याला भाषण काय ऐकायचं नाही, या गाणे ऐकायचंच, भजन ऐकायचं। इथे अल्याड पल्याड वसे कोल्हापूर ओ मोबाईल वाले भाऊ आई माझी